सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही 2 आमदार आम्हाला इकडून दिले, पण जेव्हा 2 खासदार दिले, पण जेव्हा तुम्ही 11 आमदार द्याल त्या 11 आमदारांचं मूल्य जे असणार आहे ते 1950 असणार आहे। ही गोष्ट विसरू नका। आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण, पण ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही। ही खूणगाठ आपल्या मनाशी बांधा। आणि ही खूणगाठ बांधून दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा उद्याचा विचारला जाईल इतिहास मोहोळ तालुक्याने कुणाला साथ दिली, म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक कानावर येत असतील, कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने 12 गाजराचे स्टॉल लावलेत, माहिती का? महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारीने सांगतो, सध्या महायुती सरकारने गाजराचे 12 स्टॉल लावलेत, गाजराचे स्टॉल आहेत। आणि प्रत्येक स्टॉलवर लिहिलंय तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो, तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो। गाजराचे 12 स्टॉल लागलेत आणि 12 स्टॉल साठी लई जण वेटिंग मध्ये आहेत, म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये। पण एकदा का स्टॉलचं शटर पडलं का रांगेतली सगळी पटापटा पटापटा आपल्या भूमिका जाहीर करतील। आणि त्यामुळे खात्री आहे की या मोहोळ तालुक्यातला आमदार हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा होईल। आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी खात्री व्यक्त करतो। आणि आपल्या पक्षाचे मोहोळचे नेते संजय अण्णा क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे। संजय अण्णा आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो। अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही, त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो। वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही, पण तोपर्यंत एकच गोष्ट, उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे? पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी। त्यामुळं उमेदवार एकच, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। सगळ्या इच्छुकांनी खूणगाठ मनाशी बांधा। मुखवटा कुणाचा पण असेल, चेहरा कुणाचा पण असेल, नाव कुणाचं पण असेल, पण विचार फक्त पवार साहेबांचा असला पाहिजे, विचार फक्त पवार साहेबांचा जिंकला पाहिजे। आणि ही लढाई केवळ तुमची माझी नाही, ही लढाई केवळ पक्षाची नाही, ही लढाई आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ज्या नेत्यानं 55 वर्ष या मातीसाठी इथल्या माणसांसाठी खर्ची घातलीत, त्या माणसाला झुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टक लावून बसलेत, ते टपून बसलेत, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची लढाई आहे। आणि त्यामुळे आपला उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। एवढी खूणगाठ बांधा एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।